तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज आपल्या स्टुडिओला भेट देण्यासाठी आलेले आहेत आपले विदर्भाचे सरचिटणीस, बीजेपीचे सरचिटणीस माननीय श्री राजेंद्र महाडोळे सर. आणि त्यांच्याकडून आपण आज जाणून घेऊयात काही राजकीय घडामोडी आणि काही राजकीय प्रश्न उत्तरे. तर त्यांचं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार सर. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जय ज्योती, जय महाराष्ट्र. क्रांती. येस सर. तर सर, पहिला प्रश्न आम्हाला तुम्हाला असा विचारायला आवडेल की या क्षेत्रामध्ये तुम्ही कसे आलात? मी विद्यार्थी दशेमध्ये असतानाच जे जे काही माझ्या डोक्यामध्ये स्वप्न होतं की बा मी जगासाठी लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. ओके. लोकांना ज्या समस्या येतात, लोकांवर जो अन्याय होतो, लोक ज्या अधिकारापासून वंचित राहतात, त्यांना ज्या हक्कापासून वंचित ठेवल्या जातं, तर या सगळ्या विषय माझ्या विद्यार्थी जीवनामध्ये येत होते. आणि मग त्याच्यावर उत्तर काढण्याच्या अनुषंगाने मी मग जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये असताना, म्हणजे मी लॉ करत असताना जेव्हा मला वाटलं की इथला जो उपेक्षित वर्ग आहे, जो वंचित वर्ग आहे, जो गरीब आहे, जो गरीब शेतकरी आहे, त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून जे प्रश्न माझ्यासमोर लॉ असताना करत असताना आले ते म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न. विद्यार्थ्यांचे तेव्हाचे जे हॉस्टेल होते, आता तरी खूप छान हॉस्टेल आहे, पण तेव्हाचे जे हॉस्टेल, त्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना धड निकृष्ट दर्जाचं अन्न मिळत होतं. त्यांच्या अन्नामध्ये अळ्या सापडत होत्या. त्यांना जे गव्हर्नमेंट ज्या पद्धतीचा पुरवठा करत होते अन्नाच्या, तो पुरवठा करत असताना त्या पद्धतीचं अन्न त्यांना दिलं जात नव्हतं. आणि म्हणून मी शासन दरबारी त्याची तक्रार मांडत होतो. त्यांना त्याच्यामधून मोकळ्या श्वास त्या विद्यार्थ्यांना देत होतो. तर जो काही अन्याय त्यांच्या विद्यार्थ्या होता त्याच्यातून मी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना. म्हणजे विद्यार्थ्यांच्या संदर्भात जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याच्या, स्कॉलरशिपचा विषय असेल, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पाहिजे त्या प्रमाणात मिळत नव्हती, मग ते स्कॉलरशिपचा प्रश्न उचलून मी आंदोलनं केली विद्यार्थी दशेमध्ये. आणि जेव्हा मी मग वकिली व्यवसायामध्ये आलो, वकील व्यवसायामध्ये आल्यानंतर म्हणजे वकिली करणं हा लोकांचा एक असा भ्रम आहे की वकिली व्यवसाय करणं म्हणजे पैसे घेऊन आपण प्रोफेशनली व्यावसायिकरित्या वकिली व्यवसाय करणं. मी ते मानत नाही. मी असं मानतो की वकिली व्यवसाय करणं कोर्टात जाऊनच वकिली होत नाही, तर ते कोर्टाच्या बाहेर राहून सुद्धा लोकांची वकिली तुम्हाला करता आली पाहिजे. बरोबर. मग लोकांची वकिली करत असताना तुम्ही फी घेऊनच वकिली केली पाहिजे असं नाही. तर तुम्ही फी न घेता लोकांची वकिली करू शकता. आणि मी जे आज करत आहो ते कोर्टात आता सध्याच्या घटकेला कमी जाता लाखो लोकांची वकिली करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे आताच्या घटकेला. पण त्यावेळेस वकिली व्यवसाय करत असताना रेग्युलर मध्ये आता थोडासा खंड पडतो माझा सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये व्यस्त असल्यामुळे. पण त्यावेळेस रेग्युलर वकिली व्यवसाय करत असताना माझ्यासमोर जे जे प्रश्न यायचे, त्यावेळेस प्रामुख्याने माझ्यासमोर कामगारांचा प्रश्न आला. मी ज्या एरियामध्ये राहतो, म्हणजे मी प्रॉपरली यवतमाळ जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्हा हा कापूसाचा जिल्हा आहे, कापसाचा जिल्हा आहे. बरोबर. कापसाच्या जिल्ह्यामध्ये कापसाचे जे त्यावेळेचे जिनिंग फॅक्टऱ्या होत्या त्या काळामध्ये, तर त्यामध्ये आता सारखी मशिनरी सिस्टीम नव्हती, ऑटोमॅटिक सिस्टीम नव्हती. तर कापूस हा मजुरांना डाल्याने जे हे असते त्यांना नेऊन असा टाकावं लागत होतं. त्यांना पाहिजे ती मजुरी नव्हती मिळत आणि त्यांना काम खूप करावं लागत असतं. तर त्या कामगारांसाठी मी लढा उभा केला, त्यांच्यासाठी मोर्चे काढले आणि त्यांना योग्य मजुरी मिळायला पाहिजे यासाठी मी काम केलं, त्यांना न्याय मिळवून दिला. नंतर तिथला जो विस्थापित होता, जो फळभाजी विक्रेता जो होता, तर रस्त्यावर कुसावर बोसायचा, त्याला पोलीस त्यांना हाकलून द्यायचे. म्हणजे शेकडो जे अतिक्रमण धारक जे आहेत, फळभाजी विक्रेते, ते ज्यांना मजुरी मिळत नाही बिचारे, ते फळभाजी विक्रीचं काम करायचे. पोलीस त्यांच्यावर हे करत त्यांना दंड वसुली करायचे. तर त्यांना न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने मी कितीदा त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची व्यथा मांडली. आणि त्या व्यथेतून मी जिथे काम करतो व्यापारी संकुल उभं केलं. आज त्या ठिकाणी जवळपास 250 लोकांना गाळे उपलब्ध करून दिले. 250 लोकांना आज तो एक गाळ नियर अबाउट 40 लाख रुपयाचा आहे. आणि एवढं मोठं व्यापारी संकुल म्हणजे नियर अबाउट एक 7 ते 8 वर्ष मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये फळभाजी विक्रेत्यांसाठी काम केलं. आणि फळभाजी विक्रेत्यांसाठी काम करत असताना सोबतच विद्यार्थ्यांसाठी पण काम करत होतो.
सोबतच वकिली व्यवसायावर जे नवीन जे प्रॅक्टिशनर होते त्यांच्यावर जे गडांतर आलेलं होतं अच्छा. 1 वर्ष, त्याच्यासाठी सुद्धा मी मोठं आंदोलन त्यावेळेस 1998 मध्ये उभं केलं. आणि तिथून खऱ्या रीतीनं माझी सामाजिक जीवनाची सुरुवात झाली. अरे वा. म्हणजे समाजामध्ये जे विषय म्हणजे लोकांना उपेक्षित ठेवत होते, त्यांना जो हक्क नव्हता मिळत, त्यांना जो अधिकार नव्हता मिळत, त्या अधिकारापासून ज्या लोकांना वंचित ठेवला, मग तो शेतकरी असो, तो मजूर असो, तो ज्या विद्यार्थी असो, की मग कोणी पण असो, त्यांच्यासाठी धावून जाणं. जोही व्यक्ती माझ्याकडे आला की आमच्यावर असा अन्याय झालेला आहे, तर मी धावून ते काम करायचं. कारण मला म्हणजे ते हे होती त्यावेळेस बरोबर. की मला त्यांच्यासाठी त्यांना न्याय मिळाला पाहिजे. न्याय या दृष्टीनं माझ्या डोळ्यासमोर राजकारण हा काही विषय नव्हता. फक्त सामाजिक दृष्ट्या त्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका, आणि मानवतेचं जीवन त्यांना जगता आलं पाहिजे ही भूमिका घेऊनच मी माझं काम सुरू ठेवलं त्यापासून. खरंच खूप मोठं म्हणजे कार्य करून आणि खूप संघर्षातनं तुम्ही वरती आलेले आहात सर. तर मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे, की मग आत्तापर्यंत अजून कुठले असे तुम्ही समाजकार्य केले चांगले, जे तुम्ही सांगू इच्छिता किंवा असं? मी जेव्हा वकिली व्यवसाय करत होतो तेव्हा प्रामुख्याने म्हणजे आता पण आहे, प्रदूषणाचा खूप मोठा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये आहे, की ज्याच्यामध्ये अजूनही माणसाला स्वतःचा श्वास सुद्धा विकत घेण्याची पाळी ही माणसावर आता आलेली आहे. बरोबर. आणि मी गेल्या 10 वर्षापूर्वीच प्रदूषणासारख्या विषयावर मला अटक झाली आहे. जगामध्ये असं एकही कोणतंही उदाहरण नसेल की प्रदूषणाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याला अटक झाली असं जगामध्ये माझ्या माहितीत तरी कोणतंही उदाहरण नाहीये. मी प्रदूषणाच्या विरोधामध्ये म्हणजे एअर पोल्युशन असो, वॉटर पोल्युशन असो, बरोबर आहे, आणखी कोणते पोल्युशन, त्या पोल्युशनच्या संदर्भामध्ये की फटाक्यांच्या बाबतीत होणारं पोल्युशन असो, त्या पोल्युशनाच्या संदर्भात मी सातत्यानं आवाज उठवला आहे. प्लास्टिक पॉलिथिनच्या बाबतीमध्ये असो त्या काळामध्ये, म्हणजे लोक स्वतःच्या व्यक्तिगत अधिकार हक्कासाठी लढतात, पण निसर्ग वाचवण्यासाठी टोकाची भूमिका आतापर्यंत कोणत्याही नेत्यानं घेतली नाही जी मी घेतली. म्हणजे मी अनेक कारखान्यांवर गुन्हे दाखल करायला लावले, त्याच्यासाठी आंदोलन केली, प्रदूषणासारख्या विषयावर मोर्चे काढले. म्हणजे फटाक्यांचा आवाज कमी करण्याच्या अनुषंगानं, डिझेलचा आवाज कमी करण्याच्या अनुषंगाने, त्याच्यानंतर जे एअर पोल्युशन होत आहे, बरोबर आहे की नाही, ते एअर पोल्युशन म्हणजे वेगवेगळ्या ज्या फॅक्टरी आहे, तर म्हणजे तिथे शासनाचा अजिबात कंट्रोल नव्हता राहत. आणि त्यावेळेस मध्ये कंट्रोल पोल्युशन जे बोर्ड सुद्धा आहे की पैसे खाऊन त्यांना पाहिजे ते सर्टिफिकेट द्यायचे, त्यांना योग्य दाखवायचे. पण ते सर्व विषयावर मी प्रखरतेने लढा दिला प्रदूषण सारख्या विषयावर. आणि त्यासाठी माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते, म्हणजे प्रदूषण सारख्या विषयावर सुद्धा माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते त्या विषयावर काम करायचे, प्रदूषण सारख्या विषयावर. तर मी सातत्याने ते काम केलं आणि प्रदूषणाचा विषय हातात घेतला. त्यानंतर मग विद्यार्थ्यांचा जे स्कॉलर, जसं आता तुम्हाला सांगितलं, विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा जो विषय होता तो सुद्धा मी हातात घेतला. असे जिथे निसर्ग आणि मानव वाचवता येईल त्या अनुषंगाने मी कामाला सुरुवात केली. आणि सामाजिक याच्यामध्ये जसा ओबीसीचा प्रामुख्याने जो लढा आहे, तो ओबीसीचा प्रामुख्याने लढा मी गेल्या 1997 पासून देतोय. म्हणजे त्यावेळी रस्ता रोको करणे, म्हणजे ओबीसीचे अनेक प्रश्न जे आहे, अनेक मागण्या ज्या आहे, आतापर्यंतही त्या पूर्ण कम्प्लीट झालेल्या नाही, सातत्यानं लढा देऊन सुद्धा. तर त्या मागण्या शासन दरबारी मागण्यासाठी मी सातत्यानं आतापर्यंत तगायत लढा देऊ राहिलो. तर त्यावेळेस जे काही विषय यायचे, जातीय जनगणनेचा विषय आहे, जातीय जनगणना ही देशामध्ये झाली पाहिजे. देशामध्ये जातीय जनगणना काय झाली पाहिजे, कारण आमचं असं म्हणणं आहे की या देशामध्ये सगळ्यांना मोजलं जात. बरोबर. म्हणजे जेव्हा सेन्सस येतो प्रत्येक 10 वर्षांनी, तेव्हा तुम्ही म्हणजे देशातले हत्ती मोजता, वाघ मोजता, बरोबर आहे, लांडोर मोजता, इव्हन गावातले कुत्रे मोजता जनगणना, पण इथला माणूस नाही मोजला झाला. म्हणजे जनगणना माणसाची महिलांची होते, पण एक्झॅक्ट ज्या जातीच्या आधारावर लोकांना आरक्षण मिळतं, ज्या जातीच्या आधारावर, कारण आरक्षण हे जातीवर मिळतं, बरोबर. आणि जातीवर जेव्हा आरक्षण मिळतं
तेव्हा ते जातीचे लोक नेमके किती आहेत अच्छा. याचं मात्र जनगणना अजूनपर्यंत देशामध्ये झालेली नाही. आणि ती जनगणना व्हावी यासाठी सातत्यानं रेटा देण्याचं काम मी करत आलो. आता कुठे मोदी साहेबांनी त्या विषयाला प्रामुख्याने हात घातला आणि संसदेमध्ये घोषणा केली की ओबीसीची जातनीय जनगणना आम्ही करणार आहोत. आणि निश्चितपणे हा सगळ्यांसाठी अभिनंदनाचा विषय आहे. कारण जातींची जनगणना केली तर त्यांच्या विकासाच्या वाटा मोकळ्या होती. बरोबर. कारण जातीची जनगणना केल्यामुळे काय होतं की जातीची जनगणना जर केली तर पर्टिक्युलर कोणकोणत्या जाती देशामध्ये आहे, कोणकोणत्या महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्यांच्यासाठी तेवढा जो वाटा आहे तो बजेटमध्ये काढला जातो. आता बजेटमध्ये तेवढा वाटाच निघत नाही कारण ती गणनाच झाली नाही. आणि बजेटमध्ये जेव्हा त्यांच्यासाठी वाटा काढला जाईल त्यांच्या विकासासाठी, जसा एससी आणि एसटी साठी त्यांच्यासाठी वाटा काढला जातो. कारण त्याचं कारण असं की देशात त्या जाती किती आहे, बरोबर आहे का नाही. जसं 13% जे आहे ते एससी आहे, 7% एसटी आहे, बरोबर आहे. तर हे जे पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजनुसार त्यांच्यासाठी त्यांच्या विकासासाठी बजेटमध्ये प्रावधान केलं जाते देशाच्या याच्यामध्ये. परंतु ते प्रावधान ओबीसीसाठी केलं जात नाही कारण ओबीसीची गणना झाली नाही. आणि तो लढा सातत्यानं मोर्चे काढणे, आंदोलन केले त्या विषयावर आमचा झालेला आहे. तर त्याच्यासाठी मोठे मोठे अधिवेशन घेणे हे पण सातत्यानं केलेलं आहे. लोकांना प्रबोधन करणे, लोकांना जागृत करणे, लोकांना महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, लोकांना त्या अनुषंगाने जागृत केले पाहिजे. इव्हन एवढंच नाही तर मग लोकांच्या उपयोगी कामासाठी लोकांच्या ग्रामीण भागामध्ये जे मोतीबिंदूचे, म्हणजे हा विषय फार थोडासा वेगळा आहे, मोतीबिंदूचे अनेक लोक गावागावामध्ये आहे, पण हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना त्यांचे लेकरं सुद्धा कधी हॉस्पिटल पण त्यांना नेत नाही. तर मी मोतीबिंदूचे बरेच कॅम्प केलेले आहे आणि हजारो लोकांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करून नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न सुद्धा मी केलेला आहे. म्हणजे 3,000 हजार लोकांचे ऑपरेशन केलेले आहे मोतीबिंदूचे. आणि या अनुषंगाने काम करत असताना मला असं मग वाटलं की आपले जे पर्टिक्युलर, मी विदर्भात असल्यामुळे विदर्भामध्ये इंडस्ट्री एरिया नाही आहे, विदर्भामध्ये कंपन्या नाही आहे. तिथला जो तरुण आहे हा अतिशय अडचणीत शिक्षण घेतो. तुम्ही जर त्या ठिकाणी आलात तर त्या ठिकाणी विदर्भातल्या काही भागांमध्ये, म्हणजे पूर्व विदर्भामध्ये, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या एरियामध्ये तिथे शेती पण लोकांकडे जास्त नाही. 2 एकर 2.5 एकर शेती आहे. ते 6 महिने शेती करतात, 6 महिने मजुरी करतात. मुलांना शिकू शकत नाही. मुलं मोठ्या मुश्किलनं 12वी करतात, मोठ्या मुश्किलनी ग्रॅज्युएशन करतात. अशा काळामध्ये त्यांना नोकऱ्या पण लागत नाही. तर नोकऱ्या लागण्यासाठी सुद्धा, अप्लिकेशन करण्यासाठी सुद्धा त्यांचे जो पैसे नाही या घटकेला. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी, त्या बेरोजगारांसाठी मी कॅम्प सुद्धा घेतलेला आहे. म्हणजे आतापर्यंत नियर अबाउट 1200 बेरोजगारांना मी रोजगार मिळवून दिलेला आहे. 1200. त्यासाठी मी 3 बेरोजगार मेळावे आतापर्यंत आयोजित केले. आणि माझा मानस आहे, माझी स्वप्नपूर्ती आहे की हजारो जे बेरोजगार युवक आहे त्यांना मी रोजगार देऊ शकू. आणि ते देण्याचा संकल्प माझ्या डोक्यामध्ये आहे की मला ते काम करायचं आहे की जे बाकीचे अनेक नेतृत्व करू नाही राहिलेले. युवकांना आता नोकऱ्यांची, रोजगाराची गरज आहे. त्यांना उद्योगाची गरज आहे. उद्योग काही ठिकाणी प्रत्येक वेळेस नोकऱ्या नाही मिळणार ना, प्रत्येकाला नाही मिळणार. उद्योगभिमुख पण युवक तयार झाला पाहिजे. मग उद्योगभिमुख तयार झाला पाहिजे, त्यासाठी त्याला त्या पद्धतीचं प्रबोधन झालं पाहिजे. त्यासाठीच शासनाकडून सुद्धा त्या पद्धतीचं त्यांना त्या पद्धतीचं कर्ज मिळालं पाहिजे. हे करण्यासाठी आज त्यांना कागदपत्र गोळा करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात. तर हे सगळ्या गोष्टीवर प्रबोधन करून त्यांना उद्योगभिमुख बनवण्याच्या अनुषंगाने सुद्धा माझा संकल्प आहे आणि तो पूर्ण करण्याच्या साठी मी काम करत आहे. बरोबर सर. खूप म्हणजे खूप भारी कार्य तुम्ही करत आलेत. आणि हे जे कार्य तुम्ही करताय हे प्रत्यक्षरित्या जर बघितलं गेलं तर भरपूर म्हणजे धाडसाचं काम आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की हे जे तुम्ही आतापर्यंत कार्य केलेले आहे, तर अशा वेळेस तुम्हाला आतापर्यंत भरपूर संकटांना पण सामने जावं लागलं असेल किंवा भरपूर संकट तुम्हाला फेस करावे लागले असतील. तर असा कुठला प्रसंग झालाय का की तुम्हाला म्हणजे संकट सामोरे आलेत किंवा तुम्ही त्यांना मग कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं, याच्याबद्दल काही
सामाजिक काम करत असताना पदोपदी संकट येतात. ओके. ते म्हणतात ना, मुश्किलों से हार जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को नहीं मिलता कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहां होता है. जहां होता है. तर तुम्ही संघर्ष करत राहिला पाहिजे, बरोबर. लढत राहिलं पाहिजे. आणि सामाजिक जेव्हा लोकांना तुम्ही न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेमध्ये काम करता, हं. तेव्हा त्या भूमिकेमध्ये काम करत असताना मला अनेक प्रसंगांना समोर जावं लागलं. म्हणजे माझे 2 अपघात झाले आहे माझ्या कारचे, अच्छा. ज्याच्यामध्ये मी 2दा वाचलेलो आहे. ओके. माझ्या जीवनातल्या घटना 2दा म्हणजे अक्षरशः वाचलो त्याच्यातून. आणि सामाजिक काम करत असतानाच. बर. आणि मी आतापर्यंत नियर अबाउट 10 लाख किलोमीटर फिरलो आहे. अरे बापरे. त्यातली मी 7 लाख किलोमीटर मी स्वतः गाडी ड्राईव्ह केली असेल आतापर्यंत, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत कार्यासाठी. असताना. हां. आणि हे सगळेच कार्यकर्त्यांना माहित आहे. बर. आणि मी वादळासारखा फिरतो. मी ऊन, वारा, पाऊस हे कधीच पाहत नाही, Yes. की आज ऊन आहे, की आज वारा आहे, की आज वादळ आहे. बरोबर आहे? कधीच मी बघितलं नाही आहे. मी प्रचंड पावसात, प्रचंड उन्हात आणि प्रचंड कडाक्याच्या थंडीत सुद्धा आहे त्या अवस्थेमध्ये मी काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना पोलीस यंत्रणेचाही कधी सपोर्ट, कधी विरोध, ओके. शासनाचा सुद्धा कधी प्रचंड विरोध, कधी सपोर्ट, अशा सगळ्या याच्यातून म्हणजे काही अधिकारी मला सपोर्ट करत होते, तर काही अधिकारी प्रचंड विरोध करत होते. ओके. पोलीस सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल करत होते सगळं करत असताना. म्हणजे एक प्रसंग तर तुम्हाला सांगतो, की एकदा मी म्हणजे ऍक्च्युली मी एनसीसीचा कॅडेट कोरचा कॅन्डिडेट आहे, स्टुडंट आहे. आणि मी आंदोलन करत असताना जिल्हाधिकाऱ्यांशी आमचा त्या आंदोलनाच्या विषयावर वाद झाला. ओके. आणि त्या आंदोलनाच्या विषयावर वाद झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर त्या अनुषंगाने लाठीचार्जचे आदेश दिले, वा. एकट्यावर. ओके. ऍक्च्युली लाठीचार्ज हा समोर होत असतो, पण जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्यावर एकट्यावर लाठीचार्जचे आदेश दिले. आणि त्या लाठीचार्जमध्ये मला या ठिकाणी 12 टाके पडलेले आहेत. अक्षरशः मी जीवातून उठलो असतो, परंतु त्याच्यातून वाचलं. मला अभिमन्यू सारखं घेरून पोलिसनी मारलेलं आहे. अक्षरशः मला रक्ताच्या थारोळ्यामध्ये व्हॅनमध्ये टाकलाय पोलीसच्या उचलून. तर या परिस्थितीमध्ये सुद्धा मी डगमगलो नाही. कारण मला कारण महापुरुषांच्या विचारातून माझी बांधणी झालेली आहे. त्याच्यामुळे जो न्याय हक्क मागण्याच्या अनुषंगानं मी टोकाची भूमिका घेतो. पण टोकाची भूमिका घेत असताना मी कायद्याच्या चाकोरीत राहूनच भूमिका घेतो. पण तरी कधी कधी प्रशासन कायद्याच्या चाकोरीत न राहता काम करते, म्हणजे कायद्याच्या बाहेर जाऊन काम करते. त्याची खूप मानसिक चीड माणसाला निर्माण होते, भयंकर मानसिक चीड, की आम्ही कायद्यात राहून काम करतो, तुम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन काम करता. आणि तो जो प्रसंग माझ्या जीवनामध्ये आला, तो माझ्या जीवनाला भयंकर कलाटणी देणार होता, की मी रस्त्यावरची लढाई लढतोय. रस्त्यावरची लढाई लोकांसाठी लढतो, पण रस्त्यावरची लढाई लढत असताना मी अजूनही लोकांना पाहिजे ते न्याय नाही मिळवून देऊ शकलो ना. कारण नुसत्या रस्त्यावरच्या लढाईने लोकांना न्याय नाही मिळू शकत. तुम्हाला लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुम्हाला सभागृहातून तो न्याय मिळवून द्यावा लागतो. मग त्या चाहे ते सभागृह नगरपालिकेचं असो, चाहे ते सभागृह तुमचं जिल्हा परिषदचं असो, चाहे ते सभागृह तुमचं विधानसभेचं सभागृह असो, चाहे संसदेचं सभागृह असो, सभागृहातूनच तुम्ही लोकांना न्याय मिळवून देऊ शकता. आणि मग सभागृहातून न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगानं तिथून मग मला वाटायला लागलं की नाही, आपण सभागृहात गेलं पाहिजे. आणि सभागृहामध्ये जाण्याच्या अनुषंगाने मग मी 2009ला विधानसभा लढवली. यवतमाळ विधानसभा मी 2009ची लढवली. आणि त्याच्यामध्ये मी 3ऱ्या क्रमांकावर होतो. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लढवली. आणि ती लढवल्यानंतर मला असं वाटलं की मी सभागृहामध्ये झालं पाहिजे, या अनुषंगानंच मी लढवली. त्याच्यामध्ये अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते, गोरगरीब कार्यकर्ते सगळे माझ्या पाठीशी उभे होते. मी पराभूत झालो, मला त्याचं अतिशय दुःख नाही आहे. पण जितक्या काही लोकांनी अप्रिशिएट केलं की नाही, हा आमचा नेता असायला पाहिजे, तिथून मग माझी राजकीय जीवनाची जी घडण आहे ती सुरुवात झाली. अच्छा. तर अशा प्रकारे तुम्ही राजकारणामध्ये आले, बरोबर.
तर एवढा संघर्ष करून सर तुम्ही राजकारणामध्ये आलेले आहात. तर तुम्हाला आता खरोखर वाटतंय का, की तुम्ही राजकारणामध्ये आल्यानंतर तुम्ही लोकांना हवा तो आणि योग्य तो न्याय मिळवून देऊ शकाल? हो, येस. मला वाटतं की राजकारणामधून, कारण समाजकारण आणि राजकारण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. ओके. पण मी काम करत असताना 80% 85% समाजकारण करतो ओके. आणि 15% राजकारण करतो. बरं. पण राजकारणातून मी न्याय मिळवून देऊ शकेल हं. भविष्यामध्ये, हं. याचं मला खात्री वाटत आहे. ओके. कारण माननीय देवेंद्रजी फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आता. ओके. परंतु आता 1.5 वर्ष झालं मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला. ओके. परंतु मी जेव्हा बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून 2009 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली, त्याच्यानंतर माझं काम थांबलं नाही. 2009 ते 2019चा कालखंड. 2009ला मी जेव्हा निवडणूक लढली, त्याच्यानंतर मी आणखी इन्स्पायर झालो की मी हे काम केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मला अनेक आर्थिक विवंचनेतून सुद्धा जावं लागलं. कारण माझ्याकडे काही फॅक्टरी नाही आहे बरोबर. किंवा माझ्याकडे काही इंडस्ट्रीज नाही आहे. माझ्याकडे शेती आहे आणि माझा वकिली व्यवसाय. ओके. शेती आणि वकिली व्यवसायाच्या भरोशावर, म्हणजे जसं आपण गरीब माणसाला म्हणतो हातावर आणून पानावर खाणं, हातावर आणून समाज काम करणं. बरोबर. म्हणजे स्वतः कमवणं आणि स्वतःच समाजासाठी लढणं, संघर्ष करणं. माझ्याकडे काही 2 नंबरचा काही आलेला असा काही पैसा नाही आहे हे सगळं करत असताना. म्हणजे मी समाजासाठी करत असताना आर्थिकता संपन्नता असणं गरजेची आहे. आर्थिकता जर संपन्नता जर सामाजिक कार्यात नसेल तर तो सामाजिक कार्यकर्ता पूर्ण लंबावून जातो. आलं लक्षात? तर मी माझा व्यवसाय वकिलीचा व्यवसाय करणे, सोबतच शेती करणे, सोबतच आणखी काही जोड व्यवसाय करणे, तो व्यवसाय करून मी माझ्या सामाजिक क्षेत्रामध्ये आर्थिक योगदान करत होतो. कारण हे सगळं चालवण्यासाठी, हे सगळं गाडी धावण्यासाठी, जसं डिझेल पाहिजे गाडी धावण्यासाठी, बरोबर आहे, एनर्जी पाहिजे. ती एनर्जी मला हे सगळं सर्कस जी असते माणसाची जीवनामध्ये, ती सर्कस करावं लागत होती. ओके. इकडे कमवणे, कमवलेले पैसे पुन्हा हे करणे, त्याच्यात माझ्या कुटुंबाचं जे सहकार्य मला मिळालं याच्यामध्ये, ते अप्रतिम आहे. अच्छा. कारण कोणतीच पत्नी किंवा कोणतीच महिला इतका सातत्यानं संघर्ष करणाऱ्या माणसासोबत जीवन काढणे हे साधं आणि सोपं काम नसतं. नाही, खरंच. मी 4-4, 5-5 दिवस बाहेरगावी दौऱ्यावर, वेगवेगळ्या ठिकाणी, माझ्या या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जेव्हा मिटिंग राहतं, मी 2-2, 3-3, 4-4 दिवस घरी नाही यायचं. पाणी, पाऊस, वादळात मी घरी नाही राहायचा. घरी अनेक प्रश्न जसे सर्वसामान्य माणसाला राहतात, तसे सगळे प्रश्न घरी पण उभे ठाकलेले असायचे. मी तिकडून आल्यानंतर घरच्या प्रश्नांना समोर जाणे, म्हणजे घरचे प्रश्न आटोपले की समाजाच्या प्रश्नाच्या समोर जाणे. तर हा जो जे मनाची, बुद्धीची जी हे होती, कधी कधी मानसिक दृष्ट्या पण थकून जायचा. माणूस. पण मग मी महापुरुषांच्या फोटोकडे पाहायचा. ओके. महापुरुषांचे पुस्तकं सातत्यानं वाचत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती भीषण अवस्थेमध्ये, म्हणजे त्यांचा जेव्हा मुलगा वारला, तेव्हा तो मुलगा वारला असताना त्याच्या कफनसाठी सुद्धा पैसे नव्हते. या परिस्थितीमध्ये मधून बाबासाहेब गेलेले आहे. आणि हे जेव्हा चित्र महापुरुषांचं आपल्या नजरेसमोर येतं की मग काम करायचं आहे ना, मग हे प्रसंग येणारच आहे. कारण त्याला म्हणतात ना की संकट पण त्याच्यासाठी समोर ठाकले असतात ज्याच्यामध्ये ते खपवण्याची हिंमत असते. संकट त्याच्याच वाट्याला येतात, ते ऐऱ्यागैऱ्याच्या वाट्याला येत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून ऐरेगैरे ते सहन पण नाही करू शकत. बरोबर आहे ना? आणि म्हणून त्यांच्या विचाराचा पाईक म्हणून, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा पाईक म्हणून, शिवरायांकडे आपण जेव्हा शिवाजी महाराजांचं चरित्र जेव्हा पाहतोय, बरोबर आहे ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या याच्यातून, त्या इतिहासातून जे काही शिकायला मिळत होतं आणि मी सतत ऐकत होतो. आणि त्याच्यामुळे मग मला जी प्रेरणा मिळत होती, त्या प्रेरणेमधून मी ते काम करत होतो. पण याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचं जे सहकार्य आहे, ते सहकार्य प्रचंड माझ्या पाठीशी उभं होतं. त्याच्याशिवाय मी लोकांसाठी काम नाही करू शकत. म्हणजे आता जे करत आहोत की तेव्हा जे करत होतो ते काम नाही करू शकत. आणि हे काम करत असताना
मग समाजकारणाला राजकारणाची जोड मिळाली. राजकारणात सोडून नाही. आणि राजकारणाची जोड मिळत असताना मग मी वंचित बहुजन आघाडी नावाच्या पक्षामध्ये सामील झालो. म्हणजे बहुजन समाज पार्टी टू वंचित बहुजन आघाडी. ओके. आता वंचित बहुजन आघाडीमध्ये मी का गेलो? कारण आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोणताही प्रस्थापित पक्ष हा न्याय द्यायला तयार नाही. प्रस्थापित पक्ष दोनच लोकांना न्याय देतो. एक तर ज्याचा जो गलेलट्ट पैसा असतो अशा माणसाला, किंवा मग त्याच्या पाठीमागे गॉडफादर आहे का जो सोन्याचा चम्मच तोंडात घेऊन जन्माला आलेला आहे, एखाद्या प्रस्थापित घरचा आहे, त्याला न्याय देतात. सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोणी न्याय देत. आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोणी न्याय देत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष जसा समोर आला तसं सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यामधली जी काही क्वालिटी पाहिली, मला विदर्भाचा प्रमुख केला. ओके. विदर्भाचा प्रमुख केल्यानंतर मला लोकसभा लढवायला लावली, चंद्रपूर लोकसभा. आणि चंद्रपूर लोकसभा लढवत असताना आज तुम्हाला माहिती आहे की चंद्रपूर लोकसभा लढवत असताना लोकसभाला प्रचंड पैसा लागतो. कार्यकर्त्यांच्या ज्या टीम्स होत्या, कार्यकर्त्यांचे जे असंख्य कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांसोबत मी बोलून दाखवलं की कसं करायचं, लढवायचं. भाऊ आपण लढलं पाहिजे. बरोबर. कारण आपण जोपर्यंत लढणार नाही, जय पराजय विजय हे चालणारच आहे, पण आपण लढलोच नाही तर मग लोकांना कळणार कसं? म्हणून आम्ही त्या लढाईची सुरुवात केली. आणि पैसा सोबत नसताना सुद्धा म्हणजे ती लढाई आम्ही सुरू केली. तर ती मीडियावर आलं नाही, पण तुम्हाला सांगतो की अक्षरशः लोक माझं भाषण झालं की पैसे टाकायचे स्टेजवर. अशा पैशाच्या मोठा गठ्ठाच्या गठ्ठा तयार व्हायचा. कार्यकर्ते मोजणं सुरू करायचे पैसा. तो एका सभेत तर महिलांनी स्वतःच्या गळ्यातले मंगळसूत्र काढून प्रचारासाठी. हे देशामध्ये कुठंच घडलं नाही. जे माझ्या बाबतीमध्ये घडलं ते देशात कुठंच घडलं नाही. कुणीच लोक नेत्यांकडून पैसे घेतात निवडणूक प्रचारासाठी. इथे कार्यकर्ता आणि समाज हा मला देणगी देऊ राहिला होता प्रचारासाठी. म्हणजे गळ्यातले मंगळसूत्र सुद्धा काढून, म्हणजे मंगळसूत्र काढून देणं म्हणजे स्वतःचं कुंकू पुसून तू लढ बाबा साहेब, तुम्ही लढा. ते जे एक प्रकारचं माझ्यावर टाकलेली जबाबदारी आहे लोकांनी, हे साधा विषय नाही आहे. हे लोकांनी असं करणं म्हणजे तुम्ही जर काही व्हिडिओ माझे बघितले युट्यूबवर आहे, माझ्या प्रत्येक स्टेजवर लोकांनी पैसा दिला मला. हे असं कोणत्याही नेत्याच्या बाबतीमध्ये घडलं नाहीये. मग हे का दिलं मला लोकांनी? लोकांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. यस, आप ही हमारे लीडर बन सकते, विश्वास, आप ही हमारे नेतृत्व कर सकते और आप ही हमको न्याय दिला सकते. वो न्याय दिलाने की कुवत आप में है हे लोकांना वाटलं. आणि म्हणून लोकांनी मला तन्मन धनाने म्हणजे नोट भी दो और वोट भी दो ही जी माझी जी त्यावेळेची ललकार होती, लोकांसाठी आव्हान होतं. मग लोकांनी नोट पण दिली आणि वोट पण दिलं. मी त्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये त्यावेळेसचे जे गृहमंत्री आहे त्या गृहमंत्र्यांना माझ्यामुळे पराभव स्वीकारावा लागला त्या क्षेत्रामध्ये. तर हे जे चित्र जे निर्माण केलं गेलं एकंदरीत हे जन आंदोलन उभं झालं होतं. मग जन आंदोलन कधी उभं होते? जेव्हा त्या माणसाचं काम असतं, जेव्हा माणूस कर्तव्य असतं. लोकांनी मला पारखलं होतं, तपासलं होतं, माझी समीक्षा केली होती की हा तलाकून सलाकून आलेला कार्यकर्ता आहे. आणि त्या कार्यकर्त्याला लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये मताधिक्य दिलं. तिथे मी 3ऱ्या क्रमांकावर लोकसभेमध्ये राहिलो 2019 मध्ये. आणि मग राजकारणातून जेव्हा वंचित बहुजन आघाडीतून हे झालो तेव्हा मग तिथून 1.5-2 वर्षांनी मग असा निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी जो पक्ष आहे आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. आणि या पक्षासोबत राहिल्याने आपलं काय होऊ शकते याच्यापेक्षा आपण लोकांसाठी काय करू शकतो हे मनामध्ये आलं. कारण लोकांसाठी काय करू शकतो म्हणजे मला काही मिळण्यापेक्षा मी लोकांसाठी काय करू शकतो का? सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर सन्माननीय बावनकुळे साहेब
त्यावेळेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी पक्षामध्ये प्रवेश केला आणि निश्चितपणे त्यांनी हे केलं की तुम्हाला जे लोकांसाठी काम करायचं आहे त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे उभे आहोत खंबीरपणे, तुम्ही काम करा. तर त्या अनुषंगाने मी आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश महासचिव ओबीसी मोर्चाचा आहे आणि त्या अनुषंगाने माझं काम चालू आहे. सर खरंच म्हणजे खूप लढा देऊन आणि खूप संघर्षातून तुम्ही इथपर्यंत आले. तर मला असं विचारायचं, आता तुम्ही सत्तेमध्ये आले, बरोबर? आता तुम्ही जो जगातला महाराष्ट्रातला जो सत्तेतला पक्ष आहे त्याच्यासोबत आता तुम्ही राजकारणात आले. आता तर तुमच्याकडे ओरिजिनल पॉवर पण आली, सत्तेची पण आणि सर्व गोष्टीची. तर आता तुम्हाला तुमचे जे मार्ग आहेत ज्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत लढत आले आहात ते कुठेतरी थोडंसं त्याला सपोर्ट पण भेटला असेल. तर असे कुठले अजून तुमचे कार्य करण्याचा विचार चालू आहे किंवा अजून जनतेसाठी आता याच्यानंतर सत्तेमध्ये आल्यानंतर तुम्ही काय कार्य करणार आहात किंवा काय कार्य करण्याचा तुम्ही विचार करताय किंवा काय प्लॅन आहे त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? हो, निश्चितच. तुमचं जे म्हणणं आहे की देशातल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या क्रमांकाच्या पक्षासोबत मी आता आहे. निश्चितपणे पक्षासोबत एक चांगल्या पद्धतीचं काम मी करत आहे. तर ह्या पक्षामध्ये भरपूर काही मला गोष्टी लोकांसाठी करण्यासाठी मुभा दिसू राहिलेली आहे. तर प्रामुख्याने ज्या ज्या लोकांसाठी, वंचितांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, ओबीसीसाठी जे काही काम मला करायचं आहे ते मी काम, जे अपूर्ण काम आहे, जे मी सत्तेत नसताना आमचं म्हणजे जे आतापर्यंतच्या पार्टीमध्ये होतो मी सत्तेत नव्हतो, आता सत्तेमध्ये असणाऱ्या पार्टीमध्ये मी आहे. तर निश्चितपणे याचा फायदा या सगळ्या उपेक्षित वर्गाला करून घेण्याचा मी प्रयत्न आहे. जसा शेतकरी आहे, आता विदर्भातला जो शेतकरी आहे प्रामुख्याने हा सिंचनाच्या बाबतीमध्ये फार सोयी जी आहे त्याच्याकडे त्याची कमतरता आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही आहे त्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दे, जेणेकरून जमिनी या सिंचनाच्या होतील. कारण त्यांच्या जमिनी सिंचनाच्या नसल्यामुळे ते 2 पिकं नाही घेऊ शकू राहिले. अच्छा. आणि त्याच्यामुळे त्यांनी एका पिकावरच काम भागवावं लागू राहिलं. की ज्या एरियामध्ये पर्टिक्युलरली काम करतोय त्या तिकडे जास्तीत जास्त धानाच्या शेत्या आहे. तो 6 महिन्यामध्ये धान निघाला की नंतर त्यांच्याकडे कोणतंच काम नाही राहत. तो शेतकरी नाही राहत, तो शेतकरी शेतमजूर होतो. तो 6 महिने तिकडे तेलंगणामध्ये कामाला जातो. तर त्याला 6 महिने तेलंगणात कामाला जायचं भाग पडू नये, म्हणजे खेडे ओस पडतात तिकडली. म्हणजे डिसेंबर महिना झाला की तिकडे तुम्हाला खेड्यामध्ये लोक नाही भेटणार, ते सगळे तेलंगणामध्ये कामाला जातात. म्हणजे असं स्थानांतरित होऊ राहिलं. काही दिवसांना असं होईल की जर त्यांना जर थांबवलं नाही गेलं तर कदाचित ते तेलंगणामध्येच राहतील. तर म्हणून त्यांच्यावर पर्टिक्युलर काम होणं गरजेचं आहे की सिंचनाची जी सोयी आहे त्यांना उपलब्ध करून देणे. शेतीपूरक व्यवसाय जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांना कशा पद्धतीनं हे करणं. आता मी शेतकरी परिवर्तन यात्रा काढणार आहे. शेतकरी परिवर्तन यात्रेमध्ये मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेती कशी केल्या जाते त्याच्यासाठी शेतकऱ्यांना प्रबोधन करावं लागेल, मला त्यांचा माइंडसेट करावं लागेल. आता ते त्या माइंडसेट नाही आहे की बाबा मला खर्च लावून मी फळबागाचे उत्पन्न कसं काय घेऊ, पण त्यांना माइंडसेट करावं लागेल. त्यांचं माइंडसेट करून त्यांना मला आता जे ते पिकं घेतात त्याच्यामध्ये त्यांना फारसं उत्पन्न भेटत नाही, नसल्यासारखं. फक्त ते काहीतरी त्यांचा सायकोलॉजिकल चालू आहे. काहीतरी बियाणं टाकतात, काहीतरी उत्पन्न येते, बस ते वजाबाकी केल्यानंतर जे 10 रुपये टाकले 10 रुपये आले, पण एक सायकोलॉजिकल की आपण 10 रुपये टाकले 10 रुपये आले, हे रोटेशन फक्त त्यांचं चालू आहे. त्यांना त्याच्यातून काहीच मिळत नाही अशी परिस्थितीमध्ये आहे. आणि म्हणून त्यांना खऱ्या रीतीनं उत्पन्न काय असते, आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका एकरामध्ये 18 लाखाचं उत्पन्न काढतात एकरी. मग 18 लाखाचं एकरी उत्पन्न इकडे निघू शकते, तिथली तर जमीनच आहे ना. थोड्या बहुत फरकानं कमी जास्त असेल, ते 18 लाखाचं काढत असेल तर आम्ही 10 लाखाचं काढू. पण ती मानसिकता निर्माण करणे ही गरज आहे. म्हणजे खऱ्या रीतीनं तुमच्या ज्या योजना आहे त्या योजनांपेक्षा मानसिकता निर्माण करा. आणि त्या मानसिकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने मी शेतकऱ्यांची परिवर्तन यात्रा काढून शेतकऱ्यांना प्रबोधन करून, बरोबर आहे, पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी आणि हा शेतकरी यांची दोघांची गाठभेट करून काय त्यांना प्रेरणा मिळू यासाठी माझं काम करायचा
प्रयत्न आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आजही विद्यार्थ्याचं जीवन जर बघाल तर अतिशय कठीण अवस्थेमध्ये आहे. काही काही तो जंगलांचा भाग आहे, त्या जंगलातून विद्यार्थ्यांना दहशतीच्या वातावरणामध्ये शाळेत यायला लागू राहिलं, दहशतीच्या वातावरणामध्ये विद्यालयामध्ये यायला लागू राहिलं. आता कुठे बीजेपीचं जे गव्हर्नमेंट आलाय, आता वसतिगृह झाली. आतापर्यंत गेले देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून मुलांसाठी वसतिगृह नव्हती. SC ST साठी होती, पण इतर मुलांसाठी वसतिगृह नव्हती ना. आता वसतिगृह कुठे दिलं जाऊ राहिली, पण त्यातल्या त्यात ते जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. पण ग्रामीण भागामधला जो विद्यार्थी आहे त्याला जे खेड्यातून या लागू राहिलेला आहे तालुक्याच्या ठिकाणी, तर त्याला वसतिगृह नाही राहण्यासाठी. तर ती वसतिगृह तालुक्याच्या ठिकाणी पण झाली पाहिजे, जेणेकरून त्याला पायपीट करत पुन्हा गावखेड्याकडे जाता कामा नये. म्हणजे दहशतीच्या वातावरणात न राहता मोकळ्या वातावरणात त्याला शिक्षण घेता आलं पाहिजे. दहशतीच्या वातावरणात शेती न करता एक मोकळ्या वातावरणात शेती करता आली पाहिजे. आणि हे शिकल्यानंतर तिसरा जो माझा जो उद्देश आहे की बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. आता तो रोजगार मिळताना प्रत्येक वेळेस काही शासकीय नोकरी मिळेल जसं मी मगाशी सांगितलं, तर त्यांना उद्योगभिमुख बनवणं सुद्धा गरजेचं आहे. मग त्यासाठी शासनाचा काय फायदा करून त्याच्यामध्ये घेता येईल, शासनाला सपोर्ट कसा त्याच्यामध्ये घेता येईल, हा सपोर्ट घेऊन मी निश्चितपणे ते परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर, आता तुम्ही जसं मगाशी म्हटले की ओबीसी बद्दल तुम्ही लढा दिला किंवा संघर्ष केला, ओके. तर आता ज्या सध्याच्या काळात जी आपली लढाई चालू आहे आरक्षणाबद्दलची जी असेल, मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जी लढाई चालू आहे, तर ह्याच्यामध्ये तुमचं मत काय? म्हणजे कसं आहे, ऍक्च्युली हा खूप मोठा विषय आहे, पण त्यातल्या त्यात तुमचं मत काय म्हणतं याच्याबद्दल, याच्यावर काय बोलू शकाल का? हो, निश्चितच. कारण ओबीसीची जी चळवळ आहे, ज्या 1998 पासून मी ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून जे काही मोर्चे, आंदोलनं ओबीसीच्या हक्कासाठी, ओबीसीच्या न्यायासाठी, ओबीसीच्या अधिकारांसाठी जे काही मी लढा देत आलेलो आहे, तर आताचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये गव्हर्नमेंट पूर्णपणे ओबीसीच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही आम्ही धक्का लागू देणार नाही, सातत्यानं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. माझं याच्यात असं म्हणणं आहे की ओबीसीचं जे आरक्षण आहे, रिझर्वेशन आहे, ते रिझर्वेशन मधून मराठ्यांना आरक्षण देणं हे अतिशय चुकीचं आहे. कारण मराठा जो समाज आहे त्या समाजाच्या बाबतीमध्ये, त्यांना आरक्षणाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत 9 आयोग बसवले गेले देशामध्ये. 9 आयोगाने हे नाकारलं. काय नाकारलं? की त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळण्याचा जो विषय होता तो ते नाकारला 9 आयोगाने. पण नाकारला असताना सुद्धा जबरदस्तीने आम्हाला ओबीसी मध्ये पाहिजे, ओबीसी मध्ये पाहिजे. अरे ओबीसी शिवाय ईडब्ल्यूएस चं रिझर्वेशन त्यांना दिलं गेलेलं आहे. म्हणजे विषय कसा असतो की समाजाचं शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक जो विकास आहे तो विकास झाला पाहिजे. जर तुमचा विकास झाला नाही तर मग सरकारने ईडब्ल्यूएस खाली तुम्हाला देण्याचा प्रयत्न म्हणजे केलेला आहे ना, तुम्हाला वेगळं दिलेलं ना. आम्हाला त्याच्या बाबतीमध्ये काही म्हणणं नाही की तुम्हाला सुद्धा वेगळ्या आरक्षणाच्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही, पण ओबीसीतूनच भेटलं पाहिजे ही जी भूमिका आहे हे चुकीची आहे. मग तुम्ही जर कुठं काही थोडं मागे असलेले असाल, आमचं जसं म्हणणं तुम्ही बिलकुलच मागे असलेले नाही आहे. याचं कारण असं की 1960 म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्र झाला, तेव्हा स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यानंतर आतापर्यंत तगायत 2000च्या वरती आमदार झाले असते. त्या 2000 वरती 55% आमदार जे आहे ते मराठा समाजाचे आहेत. 55%. म्हणजे इतकी मोठं, म्हणजे तुम्ही घेतलेलं ते आरक्षणच आहे ना एक प्रकारचं. म्हणजे अघोषित आरक्षण ज्याला आपण म्हणू. म्हणजे राजकीय आरक्षण. आता राजकीय आरक्षणामध्ये तुम्ही 55% होते. इतके मोठे नेते जर उभे झाले, त्यांनी त्यांच्या समाजामध्ये शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सगळा विकासाचा स्तर उंचावला पाहिजे होता. सहकारी क्षेत्रामध्ये जेवढे साखर कारखाने आहे, बरोबर आहे ना, त्या साखर कारखान्यामध्ये 80-85% वाटा मराठा समाजाचा आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा शिक्षण महर्षी म्हणा किंवा शिक्षणच्या संस्था महाराष्ट्रामध्ये, त्याच्यात 75% वरती वाटा मराठा समाजाचा आहे. बरोबर आहे. इव्हन जे काही गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या आहे
अरे ओबीसीला जे 27% भेटत त्याच्यात आता 90%, बाकीच्या उर्वरित मराठा समाजाने नोकऱ्या घेतलेल्या आहेत. Yes. मग मग हे सगळं असताना हम्म. हे सगळं म्हणजे शिक्षण क्षेत्र, सहकार क्षेत्र, राजकारण, सगळ्याच क्षेत्रामध्ये तुमचा वाटा मोठा असताना बरं तुमची एकच जात आहे, हो. एकच जात आहे ना हो. मराठा. इथे ओबीसी मध्ये किती जाती आहे? 340 जाती आहे महाराष्ट्रामध्ये. बाप. मग 340 जातींना ते तेवढंच आरक्षण ऍक्च्युली पुरतच नाही. ओके. म्हणजे त्यांच्या भाकरीमध्ये तुम्ही म्हणजे मागणं हे सुद्धा अतिशय घातक आहे. म्हणजे इथला बेलदार तो अंगावर फटके मारून घेतो आपला, बरोबर आहे, बरोबर. गोसाई समाज, तो गोंधळी समाज, छोट्या मोठ्या ज्या जाती आहे ओबीसी मध्ये अतिशय मागासलेल्या जाती आहे. तर त्या ह्या ज्या जाती आहे ह्या जाती ओबीसी मध्ये आहे. ओके. आणि ह्या जातींचं आरक्षण म्हणजे 340 जाती आणि 27% आरक्षण. ते 27% सुद्धा पूर्णपणे मिळत नाही. एरिया वाईज आरक्षण मिळते, ते सुद्धा पूर्ण मिळत नाही. म्हणजे आज घटकेला देशामध्ये जो आहे 63%च्या वर तो ओबीसी आहे. 63%च्या वर. जर जातनीय जनगणना जर आता झाली तर दूध का दूधनं पाणी का पाणी होऊन जाईल ना. होईल ना. बरोबर आहे. बरोबर. मग आमचा जो वाटा आहे त्या वाट्यामध्ये घुसण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून हा जो एकंदरीत तो जरांगे पाटलांचा जो हिकेखोरपणा आहे की आम्हाला ओबीसीत घुसवा, आम्हाला ओबीसीत घुसवा, तर हे ओबीसी साठी अतिशय घातक आहे. ओबीसी साठी घातक आहे. आणि म्हणून गव्हर्नमेंटने आता मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना ते हैदराबाद गॅजेट जे आहे, हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी समाजाला प्रमाणपत्र, कुणबी जो ओरिजिनल जो कुणबी समाज आहे त्यांना देण्याच्या बाबतीमध्ये ओबीसी समूहाचं कुठलंही नाही. कुणब्यांना जे कुणबी आहेत ओरिजिनल कुणब्यांना अधिकार देण्याच्या बाबतीत काही मान. पण ओरिजिनल कुणबी न घुसता मराठे कुणब्यांचं पांघरून घेऊन जे खोडाखोडी करून प्रमाणपत्रावर ते जे कुणब्यांचं प्रमाणपत्र घेण्याचा जो सपाटा लावलेला आहे ते हैदराबाद गॅजेटचा फायदा घेऊन, बरोबर आहे ना, ते चुकीचं आहे, ते घातक आहे. म्हणून आमची मागणी अशी आहे की बा चुकीचे प्रमाणपत्र वाटू नका. जे कुणबी नाही आहेत त्यांनाही तुम्ही आता कुणबी समाजाच्या मेळाव्याला भेट देऊ नका. कुणबी समाज पण म्हणत आहे, आता मुंबईला कुणबी समाजाचा मोठं धरणे आंदोलन चालू आहे. ते पण म्हणतात की मराठ्यांना ओबीसी मध्ये घेऊ नका. तर हे जे चालू आहे म्हणजे झुंडीचं एक राजकारण महाराष्ट्रामध्ये जो निर्माण केलेलं आहे ते अतिशय घातक आहे. अगदी बरोबर आहे सर. आता लास्ट काही दिवसांपूर्वी आपला जो काही पूर आला होता किंवा जो काही आपला शेतकरी वर्ग आहे हा खूप नुकसान झालेलं आहे शेतकरी वर्गाचं. कित्येकांच्या जमिनी, गुरं-ढोरं हे सगळे वाया गेलेले आहेत किंवा मरण पावलेले आहेत. याच्यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे तर सरकारने जी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की मराठवाडा या ठिकाणी किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एकराला 15,000 रुपये किंवा जे काय असेल ती रक्कम दिलेली आहे. आणि त्याच ठिकाणी जर कर्नाटकमध्ये बघितलं गेलं तर 50,000 रुपये एकराला भरपाई म्हणून शेतकऱ्यांना दिलेली आहे. तर हा भेदभाव का असं म्हटलं जातंय, असं ऐकण्यात आलंय. याच्यावरती आता जी येणारी निवडणूक आहे हे जनतेमध्ये झालेला हा भेदभाव याच्यामुळं सरकारवरती किंवा निवडणुकीवरती काही परिणाम होईल का? तुम्हाला काय वाटतं? जनता जी आहे ती सरकारसोबत आहे. अहो आता जो निधी जो मिळतोय ना, जेव्हा काँग्रेसचा काळ होता, काँग्रेस डुप्लिकेशन करत आहे बीजेपीचं. काँग्रेसने आतापर्यंत शेतकऱ्याला काही दिलाय का? आठवते का तुम्हाला की शेतकऱ्याला बाबा नुकसान झालं तर शेतकऱ्याला अमुक दिलेलं आहे? हे सगळं डिजिटलायझेशन भारतीय जनता पार्टी जेव्हा सत्तेमध्ये आली तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार थांबवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. डिजिटलायझेशन करून डायरेक्ट पैसे महिलांच्या म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या म्हणा डायरेक्ट अकाउंटला जमा होत आहे. नुकसान भरपाई याच्यापूर्वी कधी नुकसान भरपाई काँग्रेसच्या काळामध्ये दिल्या गेली एवढ्या मोठ्या प्रमाणात असं मला आठवत नाही. काँग्रेसने खूप काही न्याय दिलेला नाही आहे. काँग्रेस फक्त डुप्लिकेट करते, बरोबर आहे. तर प्रश्न असा आहे की आता जो मराठवाड्यामध्ये जो काही प्रचंड मोठ्या पावसामुळे जी काही हानी झाली आहे, आता तो निसर्ग आहे. आणि निसर्गामुळे विदर्भामध्ये सुद्धा हानी झालेली आहे.
काही लोकांचं 100% नुकसान झालंय, काही लोक 80%, काही लोकांचं 70%. ज्या ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या प्रमाणामध्ये त्यांना नुकसान भरपाई देण्याचा आता मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली. माझ्या माहिती 31,000 कोटीच्या वरती नुकसान भरपाई देण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. त्याचा क्रायटेरिया पण ठरवलाय की कोणाला हेक्टर वाईज किती मिळणार, आणि निश्चितपणे जास्तीत जास्त रक्कम सरकार देण्याच्या प्रयत्नात आहे. एवढी मोठी रक्कम आतापर्यंत काँग्रेस गव्हर्नमेंटनी कधी दिलेली नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशी आताच्या गव्हर्नमेंटचं काँग्रेससोबत तुलना करण्याचं काही कारण नाही. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये नुकसान नुसतं काही पिकाचं नाही झालं, त्याच्या मानसिकतेचं झालं, विद्यार्थ्याच्या अभ्यासाचं झालं. त्याला मानसिकतेतून बाहेर काढणं हे चॅलेंजिंग आहे. प्रश्न नुकसान भरपाई देऊन माणसाच्या वेदनावर तुम्ही फुंकर नाही टाकू शकत. त्यांच्या ज्या जखमा झालेल्या आताच्या काळामध्ये जखमा फार वेगळ्या आहे. त्यांची शेती खरवडून गेली, बरोबर आहे ना, पण त्याच्यासोबत इतरही भयंकर नुकसान झालेलं आहे. आणि ते नुकसान मुख्यमंत्री साहेब इमिजिएट मध्ये दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले. प्रत्येक मंत्री दुष्काळग्रस्त भागामध्ये फिरत. हे चित्र याच्यापूर्वी कधी दिसलं नाही. दिसलं का? नाही दिसलं ना. कधीच मंत्री असे शेत्याने फिरत नव्हते. पण तुम्ही यावेळी चित्र बघत असेल, म्हणजे मुख्यमंत्री साहेबांशी जे मंत्री गावकुसात फिरत होते, शेताने फिरत होते, साहेबांशी बोलत होते की इकडे अशा पद्धतीने वातावरण, तिकडे तशा पद्धतीने, आणि जिथे जिथे उपाययोजना लागेल, जिथे ते मदत लागेल ती मदत पुरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न गव्हर्नमेंट करत होती. आणि शेतकऱ्यांना निश्चितपणे गव्हर्नमेंट असं बेजबाबदारपणे सोडणार नाही. शेतकऱ्यांना त्यांचं आयुष्य जे काही त्यांना नुकसान झालंय ते पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी निश्चितपणे त्यांना जी मदत लागेल ती मदत देण्याचा गव्हर्नमेंट प्रयत्न करणार आहे. त्या नुसतीच पैशाने भरून निघणारी मदत नाही, त्यांना सायकोलॉजिकल जी मानसिकदृष्ट्या जी हानी झाली आहे त्या हानीतून सुद्धा बाहेर काढण्याचा गरज आहे. आणि गव्हर्नमेंट त्यांना पूर्ण त्यांच्या पाठीशी उभं आहे. तुम्ही लाडक्या बहीण योजनेतून बघितलं की एवढा पैसा आतापर्यंत सक्षम महिला उभे करण्याचा प्रयत्न जो गव्हर्नमेंटने केलेला आहे. महिलाच्या अकाउंटमध्ये सुद्धा डायरेक्ट पैसा येऊ राहिला. शेतकऱ्यांना सुद्धा ती मदत मिळणार आहे. आणि जर शेतकरी जो आहे आता निश्चित जेवढं काही त्याचं पीक वाहून गेलं तेवढी तर मिळणार नाही, पण जास्तीत जास्त मदत गव्हर्नमेंट कडून मिळण्याचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे. सर, खरंच तुमच्याशी गप्पा मारून किंवा प्रश्न उत्तर करून खरंच खूप छान वाटलं. आणि आज सुद्धा आम्हाला गर्व आहे की अशा प्रकारचे आमचे लोकनेते किंवा राजकीय नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा भारतात आहेत, आणि यांची जनतेला आजच्या खरोखर तुमच्यासारख्या नेत्यांची गरज आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही खरंच खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यांच्यापर्यंत पोहोचवली. त्याबद्दल तुमचे आभार. आणि वेळात वेळ काढून, तुमचा अनमूल्य टाइम काढून तुम्ही आमच्या ब्रॉडकास्ट दृष्टिकोन चॅनलला भेट दिली, आमच्या स्टुडिओला भेट दिली, त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार आणि खूप खूप धन्यवाद. मी पण दृष्टिकोन ब्रॉडकास्टचा खूप खूप आभारी आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी आमंत्रित केलं. एक कार्यकर्त्याचं जे वेदना आहे त्या व्यक्त होण्याची संधी मला या ठिकाणी या मंचावरून, दृष्टिकोनच्या मंचावरून मला दिली. आणि ती जी संधी मला दिली की माझा जो संघर्ष आहे की मला जे आयुष्यामध्ये जे काही गोष्टी करायच्या आहे सर्वसामान्य लोकांसाठी, त्या आपल्यासोबत गप्पा गोष्टी करून, चर्चेतून लोकांपर्यंत जाण्यासाठी जे तुम्ही मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. दिवाळीच्या सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि दृष्टिकोन ब्रॉडकास्ट आणखी सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांचं जे व्यक्तिमत्व आहे ते लोकांसमोर ठेवण्यासाठी निश्चितपणे एक चांगलं काम करेल. त्यासाठी सुद्धा, त्या कामासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.